नर्मदा मैया की जय. मिठी तलाईनंतर आपल्याला पुढे एक पायी परिक्रमेमध्ये तीर्थक्षेत्र येतं, ते म्हणजे लुंटेश्वर. ज्यावेळी समुद्र हा नर्मदा मैया जेव्हा समुद्रामध्ये विलीन होणार होती, त्यावेळी समुद्र देवता देखील खूप भावुक झाले होते आणि भावुक झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू तिथे पडले, त्या ठिकाणी एक दिव्य शिवलिंग तयार झाले, ज्याला लुंटेश्वर असं म्हटलं जातं. तर असं हे लुंटेश्वर तीर्थक्षेत्र आपल्याला पुढे लागतं. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला दहेज हे क्षेत्र लागतं. दहेज हे एक औद्योगिक क्षेत्र म्हणता येईल किंवा कारखान्यांचं शहर ज्याला म्हणतात. तर खूप कारखाने या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि या ठिकाणी दूधनाथ, भूतनाथ, त्यानंतर अमलेश्वर, मार्कंडेश्वर, कपिल मुनीश्वर असे सगळे तीर्थक्षेत्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. त्यानंतर पुढे एरंडी नदी येते. एरंडी नदीचा संगम येतो. जे एरंड ऋषी होते, एरंड ऋषींनी या ठिकाणी संतान प्राप्तीसाठी तपश्चर्या केली होती आणि त्याचं फलस्वरूप त्यांना एक कन्या रत्नाची प्राप्ती झाली. त्यांनी तिचं नाव एरंडी असं ठेवलं. परंतु एरंडीने देखील नर्मदा मैयेप्रमाणेच विवाह न करण्याचा निर्णय घेऊन ती देखील जलस्वरूप होऊन वाहू लागली आणि पुढे जाऊन नर्मदा मैयेमध्येच विलीन होऊन त्यानंतर ती समुद्रामध्ये विलीन झाली. त्यानंतर पुढे जाऊन येतं आषाढेश्वर तीर्थ येतं. आषाढेश्वर, कंथेश्वर, अप्सरेश्वर, शृंगेश्वर, त्यानंतर असे सर्व तीर्थक्षेत्र आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. ज्या पद्धतीने मी पूर्वी सांगितलेलं आहे की नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावर आपल्याला 60,67,00,000 तीर्थक्षेत्र होते. त्यापैकीच हे सगळे तीर्थक्षेत्र आहेत, जे आता काही लोकवस्ती वाढल्यामुळे, नर्मदा मैयेला पूर आल्यामुळे किंवा बांध घातल्यामुळे बरेचसे तीर्थक्षेत्र यापैकी लुप्त झालेले आहेत किंवा लुप्त होण्याच्या मार्गावर देखील आहेत. त्यानंतर पुढे जातो आपण, त्यावेळी डिमडिमेश्वर नावाचं एक तीर्थ आपल्याला एका गावामध्ये बघायला मिळतं. तर हे डिमडिमेश्वर तीर्थ म्हणजे एकदा भोलेनाथ स्वतः या ठिकाणी या गावामध्ये आले होते, या पंचक्रोशीत आले होते आणि तिथे यांनी परिक्रमावासियाचं रूप घेऊन या गावामध्ये भिक्षा मागितली होती आणि ज्या गावकऱ्यांनी यांना भिक्षा देण्यास नकार दिला, त्यानंतर महादेवांनी आपला डमरू काढला आणि डिमडिम 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 असं ते डमरू वाजू लागले आणि जसं जसं ते डमरू वाजवू लागले, तसं तसं ज्या लोकांनी भिक्षा घातली नव्हती त्या सगळ्यांचे घरं पडायला लागले, छप्पर उडून जायला लागले. असं डिमडिम 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 त्या तालाने असं सगळं होऊ लागलं आणि मग त्यावेळेसपासून कुठल्याही नर्मदा परिक्रमावासियाला कोणी भिक्षा मागितली तर आपलं स्वतः म्हणजे स्वतःला जेवायला नसेल तरी चालेल, परंतु त्या नर्मदा परिक्रमावासियाला जे आहेत सगळे लोक भिक्षा घालतात. तर ती प्रथा इथून पडली. तर अगदी हे म्हणजे आपल्याला उदाहरण बघायला मिळतं, ज्यांनी कोणी पायी परिक्रमा केली असेल, की एवढी गरीब परिस्थिती आहे मध्य प्रदेशमध्ये, तरी देखील जर कोणी आपल्या दारामध्ये परिक्रमावासी आलं, नर्मदे हर म्हटलं आणि एखादीच भाकरी जर शिल्लक असेल, तरी पण ती भाकरी स्वतः न खाता ती नर्मदा परिक्रमावासियाला देण्यात येते. कारण की म्हणजे त्यांचं असं म्हणणं असतं की आम्ही तर परिक्रमा नाही करू शकत बाबा, परंतु जे काही कोणी परिक्रमा करतायत तर त्यांची सेवा केली तर आम्हालाही थोडंफार त्याचं पुण्य मिळेल. तर अशा पद्धतीने हे डिमडिमेश्वर तीर्थ आपल्याला इथे पुढे बघायला मिळतं. डिमडिमेश्वर तीर्थावरून पुढे गेल्यावर आपल्याला आवलेश्वर किंवा आमलेश्वर तीर्थ बघायला मिळतं. तर या ठिकाणी आवळ्याच्या झाडाखाली महादेवाचं मंदिर आहे आणि इथे छोटं बालरूप घेऊन महादेवांनी क्रीडा केलेली होती, असं नर्मदा पुराणामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्यानंतर अमलेश्वरवरून पुढे गेल्यावर एक गाव येते भाडभूत नावाचं आणि या ठिकाणी भाडभूतेश्वर नावाचं एक आपल्याला शिवमंदिर बघायला मिळतं. तर याची देखील अतिशय एक रंजक कथा आहे. तर हे भाडभूतेश्वर म्हणजे भाडभूत म्हणजे गुजराती किंवा मध्य प्रदेशमध्ये गाठोडं ज्याला म्हणतात, आपल्या डोक्यावर काही जर ओझा असेल किंवा गाठोडा असेल तर त्याला भाडभूत असं म्हटलं जातं, भारभूत किंवा भाडभूत. तर असं हे भाडभूतेश्वर तीर्थ म्हणजे हे साक्षात महादेवांचं, भोलेनाथांच्या देखील गुरूंचं हे क्षेत्र आहे. तर महादेवांनी एकदा वाटलं की सगळेजण गुरूंना खूप मान देत आहेत किंवा प्रत्येकाला वाटतं की आपल्याला आयुष्यामध्ये गुरु असावेत. तर काय असतं बाबा गुरु, तर याची क्युरिओसिटी, थोडीशी उत्सुकता महादेवांना लागली आणि मग त्यांनी ठरवलं की आपण देखील
गुरु करायचं. आणि मग गुरु जर ते स्वतः महादेव स्वरूपामध्ये जर कुणाच्या दारात आले असते तर कुणी त्यांना शिष्यत्व नाकारलं असतं कोणीही त्यांचं. मग त्यावेळी महादेव जे आहेत ते एक छोट्याशा बालक स्वरूपामध्ये शिवा नाव धारण करून एका विष्णू शर्मा नावाचे जे गुरु होते, कुलगुरू होते, त्यांच्या इथे आले आणि मग या ठिकाणी मला तुम्ही शिक्षा द्या, शिक्षण द्या असं त्यांनी विनंती केली. आणि विष्णू शर्मांनी देखील त्यांचं शिष्यत्व स्वीकारलं आणि मग हा छोटा शिवा त्या ठिकाणी गुरुकुलामध्ये शिक्षण ग्रहण करू लागला. मग एक दिवस काय होतं की त्या गुरुकुलाची अशी पद्धत होती की तिथलं स्वयंपाक किंवा तिथले जे सगळं साफसफाई किंवा काय असेल हे सगळं तिथे जे निवास करणारे मुलं होते ते सगळं ते स्वतः करायचे. आणि त्यावेळी असं होतं की दररोज एका एका मुलाची पाळी यायची आणि मग ज्या मुलाची पाळी असेल तो सगळं हे साफसफाई स्वयंपाक वगैरे करायचा आणि त्यावेळी बाकीचे मुलं जे आहेत ते बाहेर खेळायचे. आणि मग असं करत करत छोट्या शिवावर एकदा ही वेळ आली आणि मग शिवावर वेळ आली असताना तो साफसफाई करू लागला, स्वयंपाक करू लागला. त्यावेळी सगळे बाहेर मुलं जे आहेत छोटे छोटे ते खेळू लागले आणि मग त्यांचा खेळ बघून शिवाला देखील वाटलं की आपण पण खेळावं. त्याला तो मोह आवरला नाही आणि तो सगळं हे ठेवून त्या ठिकाणी त्या मुलांमध्ये खेळू लागला. आणि मग एका मुलाच्या लक्षात आलं की आज शिवाची बारी आहे सगळं स्वयंपाक करण्याची, पण शिवा तर इथे खेळत आहे. मग त्यावेळी तो म्हटला की तू असं इथे खेळू नको, तू जा आणि स्वयंपाक कर, नाही तर आज आपल्याला उपाशी राहावं लागेल. मग त्यावेळी शिवा म्हटला की नाही नाही, माझं सगळं स्वयंपाक सगळं आवरून वगैरे झालेलं आहे, आता मी खेळणार. मग त्यावेळी सगळे हळूहळू एक 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 मुलगा येऊ लागला, त्या शिवाला दरडावू लागला की तू जा, नाही तर तुझ्यामुळे आज आम्हाला उपाशी राहावं लागेल. मग त्यावेळी शिवा सगळ्यांना सांगत होता की नाही, माझं सगळं झालेलं आहे बनवून, माझं सगळं झालेलं आहे. पण त्यावेळी त्या मुलांनी काही ऐकलं नाही. शेवटी ती गोष्ट इतकी मोठी झाली की त्यांच्यामध्ये पैंज लागली आणि मग त्यावेळी ती पैंज अशी लागली की जर मी जर स्वयंपाक केलेला असेल, जर मी स्वयंपाक केलेला नसेल, आवरलेलं नसेल, तर तुम्ही मला एका गाठोड्यामध्ये भरा आणि ते गाठोडे जे आहे ते नर्मदेमध्ये विसर्जित करा. आणि जर मी स्वयंपाक केलेला असेल तर मी तुमच्या सगळ्यांचे गाठोडे करणार आणि ते सगळे नर्मदा मैयेमध्ये विसर्जित करणार. मग असं ऐकल्यानंतर मुलांना विश्वास होता की शिवा तर आपल्यामध्येच खेळत आहे आणि ह्यानी काही बनवलेलं नाहीये. तर सगळे म्हणायला लागले ठीक आहे, आता आपण जाऊन तपासणी करूयात. आणि मग ते पडताळणी करण्यासाठी आले तर स्वयंपाकघरामध्ये सर्व स्वयंपाक तयार होता, सर्व आवरलेलं होतं स्वच्छ. आणि मग सगळे मुलं म्हणाले की कसं काय झालं असं? तो म्हणला आता जसं झालं असेल तसं झालं असेल, पण आता तुम्ही पैन लावल्याप्रमाणे मी आता तुमचं गाठोडं करणार आणि नर्मदेमध्ये तुम्हाला टाकून देणार. आणि मग असं करत करत शिवाय एक एक मुलाचं गाठोडं करून नर्मदे मैयामध्ये टाकून देऊ लागला. मग त्यावेळी ते कुलगुरू जे होते विष्णू शर्मा ते तिथे आले आणि ते बघतात तर शिवाने सगळ्या मुलांचे गाठोडे करून नदीमध्ये टाकले होते. ते त्याच जागी थबकले, डोक्याला हात लावून खाली बसले आणि ते रडू लागले, मोठ्याने विलाप करू लागले की ते म्हणाले की सगळ्या ज्या पालकांनी आहे माझ्या भरोश्यावर त्यांनी ते ह्याच्या गुरुकुलामध्ये ठेवलं होतं आणि आता तू सगळ्यांना असं नर्मदेत विसर्जित केलं. मी आता ह्या सगळ्यांना काय उत्तर देऊ? माझ्याकडे काहीच उत्तर नाही. आता मी सुद्धा जे आहे या नर्मदेमध्ये मी माझे प्राण त्याग करणार. आणि ते उडी मारायला लागतात. तेव्हा शिवा जे आहे ते त्यांना हाताने धरतात आणि साक्षात महादेव स्वरूपामध्ये प्रगट होतात आणि ते म्हणतात की नाही, असं काही करू नका. मी जे आहे ते सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढतो आणि ते सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढतात. तर असं हे या ठिकाणी भाडभूतेश्वर, मग त्या विष्णू शर्मा त्यांच्या डोक्यावर पायावर डोकं ठेवतात आणि म्हणतात की तुम्ही असं का रूप धारण केलं? तर त्यावेळी मग ते सांगतात, महादेव सांगतात की मला देखील शिक्षा ग्रहण करण्याचा मोह झाला, त्यामुळे मी तुमच्याकडे शिष्य रूपामध्ये आलो आणि तुम्ही खूप उत्तम शिक्षा मला दिलेली आहे आणि सगळ्यांनाच तुम्ही उत्तम शिक्षा देता. तर त्यावेळी मग त्या विष्णू शर्मांनी विनंती केली की आता तुम्ही कायमस्वरूपी माझ्या या आश्रमामध्ये शिवलिंग स्वरूपामध्ये स्थित व्हा. आणि मग महादेवांनी देखील त्यांची विनंती मान्य केली आणि ते तिथे भाडभूतेश्वर नावाने कायमस्वरूपी त्या शिवलिंग स्वरूपामध्ये स्थित झाले. यानंतर पुढे या पायी परिक्रमेच्या मार्गामध्ये ऋणमोचन तीर्थ येतं. तर ऋणमोचन तीर्थचं जेव्हा आपण दर्शन घेतो त्यावेळी आपली 3 ऋणांमधून मुक्तता होते. पहिलं म्हणजे पितृऋण, त्यानंतर गुरु ऋण आणि समाज ऋण. या 3 ऋणातून आपली मुक्तता होते. म्हणजे आपण जे म्हणतो की मोक्षाचा मार्ग, तर आपण जेव्हा हे सगळं सोडत पुढे जातो त्यावेळी मग आपण कुठेतरी त्या मोक्षाच्या मार्गाला
लागलेलं असतं, त्यावेळी आपल्या वडिलांनी किंवा वडीलधाऱ्या माणसांनी आपल्यावर जे काही उपकार केलेले असतात, जे काही आपल्यासाठी केलेलं असतं, तर ते एक ऋण आपल्यावर असतं. जोपर्यंत आपल्या डोक्यावर ऋण असतं तोपर्यंत आपल्याला मोक्ष मिळू शकत नाही. तर त्यावेळी पितृऋण, गुरुने आपल्याला शिक्षा प्रदान केलेली असते, तर ते गुरुचं ऋण आणि या समाजाने आपल्याला सांभाळलेलं असतं किंवा अनेक उपकार आपल्यावर केलेले असतात या समाजाने. तर हे समाज ऋण. जेव्हा ह्या ऋणातून आपण मुक्त होतो, त्यावेळी आपोआपच आपण मोक्षाच्या मार्गाला लागतो. तर ज्यावेळी ह्या ऋणमोचन तीर्थाचं आपण दर्शन घेतो किंवा या ठिकाणी साधना करतो, तपश्चर्या करतो, त्यावेळी आपली ह्या 3 ऋणातून मुक्तता होते. पितृऋण, गुरुऋण आणि समाज ऋण. असं हे ऋणमोचन तीर्थ आपल्याला यानंतर बघायला मिळतं. त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला एक मोठं शहर लागतं, ते म्हणजे भरूच. हे भरूच म्हणजे जे आहे भृगु ऋषींची ही तपोभूमी आहे आणि ह्याला भृगु कच्छ असं म्हटलं जायचं पुराणामध्ये. नर्मदा पुराणात या परिसराचा उल्लेख भृगु कच्छ नावाने होतो आणि मग भृगु कच्छचं अपभ्रंश होऊन पुढे भरूच हे नाव झालं. तर या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाची घटना घडलेली आहे भरूच या ठिकाणी. तर भरूच या ठिकाणी समस्त मानवजातीच्या कल्याणासाठीचं जे एक शास्त्र आहे, जे आपण सगळेजण त्याच्यामध्ये विश्वास करतो, ते शास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र. या ज्योतिषशास्त्राची निर्मिती जर कुठे झाली असेल, तर ती देखील ही नर्मदा मैयेच्या किनाऱ्यावरच या भरूच या ठिकाणी भृगु ऋषींकडून या ज्योतिषशास्त्राची निर्मिती झालेली आहे. भृगु संहितेमध्ये आपल्याला या ज्योतिषशास्त्राबद्दल वाचायला मिळतं. तर हे भृगु संहिता जर कुठे लिहिली गेली, ज्योतिषशास्त्र जर कुठे लिहिलं गेलं, तर ते म्हणजे हे भरूच या ठिकाणी लिहिलं गेलं. परंतु भृगु ऋषी आपण सर्वच जण जाणतो की अतिशय संतप्त ऋषी ज्यांना म्हटलं जातं, असे हे भृगु ऋषी ज्यांनी साक्षात विष्णूच्या देखील छातीवर पाय दिलेला होता, असे हे भृगु ऋषी ज्यावेळी ते या शास्त्राची निर्मिती करत होते, त्यावेळी भगवान भोलेनाथांना असं वाटलं की भृगु ऋषींच्या हातून तर एवढं मोठं कार्य घडत आहे, परंतु एवढं मोठं कार्य घडत असताना माणसाचं म्हणजे कुठलेही शोध लागत असताना किंवा कुठलंही चांगलं काम होत असेल, तर माणसाचं डोकं हे कायम शांत पाहिजे आणि मगच त्याच्या हातून ते काम चांगल्या पद्धतीने घडतं, कुठल्याही त्याच्यामध्ये चुका होत नाही. तर भृगु ऋषी हे संतप्त होते अतिशय आणि जर ते संतप्तपणामध्येच जर ते असे काही कार्य करत असतील, तर त्यांच्या हातून घडणारं कार्य हे व्यवस्थित होणार नाही असं महादेवांना वाटत होतं. त्यामुळे महादेवांनी आपलं जे वाहन आहे नंदी, या नंदीला भृगु ऋषींची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं आणि नंदी आपल्या मूळ रूपात म्हणजे वृषभ स्वरूपात, बैल स्वरूपामध्ये या ठिकाणी भरूच या ठिकाणी आला आणि शेवटी ते नंदी होते. तर नंदीचं जे त्यांनी वृषभ रूप घेतलं होतं, अतिशय भव्य बैलाच्या स्वरूपात 2 मोठे-मोठे शिंग आणि मोठे-मोठे त्याचे खूर अशा स्वरूपामध्ये जे आहे तो नंदी या ठिकाणी आला आणि भृगु ऋषींना त्यांनी बघितलं आणि भृगु ऋषींना जसं बघितलं त्यांनी त्याचे खूर जे आहे ते 3 वेळा मागे घेतले, नाकपुड्या फुगवल्या, फुस-फुस आवाज करत जोरदार त्या भृगु ऋषींच्या दिशेने त्याने चाल केली आणि आता भृगु ऋषींना तो धडक मारणारच, तो भृगु ऋषींना शिंग मारणारच. आता सगळे देवता जे आहेत ते आकाशातून बघत होते की आता भृगु ऋषी नक्कीच ह्याला पलटवार करणार. पण भृगु ऋषींनी तेवढ्याच जोरात येणाऱ्या ज्या नंदीला आहे ते 2 हात जोडले आणि त्यांच्या समोर नतमस्तक झाले, त्यांच्या समोर झुकले आणि जसं नंदीला लांबूनच दिसलं की भृगु ऋषी आपल्या समोर झुकत आहे, त्यांनी स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु तो एवढा बलाढ्य, एवढा अवाढव्य नंदी, त्याला असं लगेच थांबणं शक्य नव्हतं. तर त्यावेळी त्यांनी स्वतःला थांबवण्यात म्हणजे जसं भरधाव गाडीला ब्रेक लावला तर ती लगेच जागेवर थांबत नाही, ती जोराची खर्र आवाज करत जशी पुढे जाऊन थांबती, तशा पद्धतीने नंदी देखील जोराचा स्वतःला थांबवण्याचा प्रयत्न करत तो जोराचा तिथे भृगु ऋषींपर्यंत जाऊन थांबला आणि मग त्याच्या खुराने म्हणजे त्याचा जो पाय असतो, बैलाच्या पायाला खूर असं म्हटलं जातं किंवा खाद ज्याला म्हणतात, तर त्या खुरामुळे एक असं मोठं जे आहे तिथं तीर्थ तयार झालं किंवा कुंड तयार झालं मोठं, एवढा तो अवाढव्य नंदी होता आणि मग त्याच्या त्या तीर्थ जेव्हा तयार झालं, त्यावेळी समस्त देवी देवतांनी नर्मदा मैयाला प्रार्थना केली की तू या कुंडामध्ये जे आहे तिचं आवाहन केलं, तू या कुंडामध्ये प्रकट हो आणि नर्मदा मैयाने देखील ती विनंती ऐकली आणि भृगु ऋषी देखील या परीक्षेमध्ये पास झाले की तुम्ही आता कुठल्याही प्रकारे संतप्त न होता अतिशय शांत मनाने तुम्ही या ज्योतिष शास्त्राची निर्मिती केली आहे असा शिक्कामोर्तब त्यांना नंदीकडून मिळाला
आणि मग या ठिकाणी जे तीर्थ तयार झालं त्या नंदीच्या खुरामुळे तयार झालं म्हणून त्याला ऋषखाद तीर्थ असं नाव देण्यात आलं. तर हे ऋषखाद तीर्थ आपल्याला भरूचच्या ठिकाणी बघायला मिळतं. परंतु भरूचच्या ठिकाणी वाढती यवनसंख्या झाल्यामुळे मुस्लिम लोकांचा वाढता तिथे लोकसंख्या वाढल्यामुळे काय झालं की आपले जे बरेचसे हिंदू मंदिरे किंवा हिंदू तीर्थ जे आहेत ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये इथे नाहीसे करण्यात आले किंवा ते तिथे जाता येत नाही. म्हणजे तुम्ही जर भरूचमध्ये गेलात तर तुम्हाला असं खूप कमी हिंदू लोक दिसतील. तिथे मुसलमानांची संख्या खूप जास्त झालेली आहे. त्यामुळे या तीर्थाचं पायी परिक्रमेमध्ये सुद्धा दर्शन घेता येत नाही. कारण या ठिकाणी मग भिक्षा वगैरे मिळत नाही. त्यामुळे शक्यतो परिक्रमावासी या ठिकाणी जाण्याचं टाळतात. तर असं आपण भरूच या ठिकाणी बघितलं. वृषखाद तीर्थ याच 16 योजन क्षेत्रामध्ये 16 योजनाच्या क्षेत्रामध्ये भृगु ऋषींनी वेगवेगळ्या ठिकाणी जे आहे तपश्चर्या केली, साधना केली आणि वेगवेगळ्या असे 16 योजन क्षेत्रामध्ये त्यांनी जवळजवळ 100 तीर्थांची निर्मिती केलेली आहे. ती पूर्वी नर्मदा पुराणामध्ये त्या सगळ्या तीर्थांचा उल्लेख आहे. परंतु आता काही कारणामुळे आपल्याला ते तीर्थ बघायला मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण आता भरूच या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. बोलो नर्मदा मैया की जय.